हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका, विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्मृतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरहस्यं, ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं, श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुते। का चिंतामणी झाली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मे पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे। म्हणून जाणते न गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे। जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषते। या ठिकाणी आज हरिदिनी या निमित्ताने ही प्रवचनाची सेवा आहे. ज्ञानेश्वर महाराज या ओवीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला श्रीगुरूची महती सांगतायत. मानवी देह प्राप्त झाल्यानंतर, मनुष्य देह मिळाल्यानंतर श्रीगुरूचं सान्निध्य जीवनात प्राप्त झालं पाहिजे. या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज अनुबंध चतुष्टय सांगतात. जाणतेने या शब्दामध्ये अधिकार आहे. गुरु भजिजे हा विषय आहे. तर कृतकार्य होईजे हे फल आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये फल असतं.
एकदा फल प्राप्त झालं की कोणत्या प्रकारचं कर्तव्य राहत नाही. हे फल संत महात्म्यांना प्राप्त झालेलं आहे. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आजी म्हणजे वर्तमानामध्ये खरं फल प्राप्त होत असतं. बरं का, आपण तुम्ही आम्ही संसारामध्ये आहोत. संसाराच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला संसाराचा, तर यया फल ना चुंबिता फुल ना तुरंबिता जो काही पंडू सुता रुखचे हार. संसारामध्ये फल नाही, फलाभास आहे. काहीतरी मिळेल या आशेने आपण संसारामध्ये पदार्पण केल्यानंतर मिळेल असं वाटत असतं, त्याच्यात काही नाहीच. नसलेलं अशा पद्धतीचा हा प्रपंच आहे, संसार आहे. याच्यातून काही निष्पत्ती नाही. आपल्याला जर काही मिळावं असं वाटत असेल तर त्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ हे धन आहे आणि हे धन ज्या जीवाला मनुष्य देह प्राप्त झाला त्याला ते धन मिळवता येत असतं. मला जे धन वाटत असतं हे धन काही कामाचं नाही तुमच्या आमच्या. धन मिळविले कोट्यानो कोटी सवे नये रे लंगोटी. आपण याचं चिंतन जर केलं तर कोट्यावधी जरी धन आपल्याला मिळालं तर याच्यातून काही आपल्याला पदरामध्ये पडू शकत नाही. याचा अर्थ ते फल नाही परमार्थातलं. परमार्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर संसार हे जे आहे याच्यातून मिळालेलं, याच्यातून तुम्हा आम्हाला असताना आपण याच्यामध्ये जे तग धरून बसलेलो आहोत, काहीतरी मिळेल या आशेने बसलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काही मिळणार नाही आपल्याला. का मिळेल? नाही मिळणार. त्याच्यात नाहीच येते. हो, म्हणून नाही तेची घेता शिरी होईल दुरी निजपंथ. नसलेलं डोक्यात तुमच्या जे बसलेलं आहे संत महात्मे आपल्याला सांगतात, त्यामुळं आपलं दूर जाणार आहे. आज मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. योग्य पद्धतीचं साधन आपल्याकडं प्राप्त आहे. बरं का, साधनाच्या माध्यमातून साध्य आपलं जे जीवाचं साध्य जे आहे दुःख निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती. मनुष्य देह असू द्या, कोणताही जीव असू द्या, मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत आणि इंद्रापासून तर उंदरापर्यंत सगळ्यांची इच्छा एकच आहे, ज्याला शास्त्रामध्ये साधारण इच्छा म्हणतात. बरं का, मज लागी दुःख व्हावे ऐसे भावे ना कोणी जीवी. कोणीसुद्धा इच्छा करत नाही की मला दुःख व्हावं, परंतु दुःख तुमच्या आमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. कारण दुःखाचं कारण आपल्याकडे आहे. बरं का, दुःख आपापल्या परीनं निवृत्त करण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस करत असतो. बरं का, आपापल्या परीनं कार्यात्मक जे दुःख आपल्यासमोर आहे, कार्यात्मक दुःख निवृत्त करण्याचा सगळे जीव असताना प्रयत्न करत असतात. पण कारण त्याच्यामध्ये जर असेल, बरं का, कारण जोपर्यंत आहे त्याच्यातून तर कार्य उत्पन्न होत असतं. जसं शेतकरी माणसं पालव्या जर खांदायच्या म्हटलं, खोडायच्या म्हटलं, तर वरवर जर त्याला खोडलं आणि त्याच्या बुडाशी जर पाणी घातलं तर ते पुन्हाही देखील काय होणार, पुन्हा त्याच्यामध्ये असणारा ते देखील त्याचा उगम होणार किंवा त्याची पुन्हा अशा प्रकारची वाढ होणार. पण त्याच्याकरता कारण नष्ट झालं पाहिजे. तुम्हा मला जे दुःख होतं, आपल्याला वाटत असतं आपल्याजवळ पैसे नाहीत म्हणून आपल्याला दुःख आहे, आपल्याला वाटत असतं आपल्याकडे घर नाही चांगल्या पद्धतीचं म्हणून दुःख आहे. हे त्याचं कारण नाही. बरं का, किती जरी आपण पाहिलं पैशावालेसुद्धा कुठं पैसे ठेवावं याचंही दुःख त्यांना आहे. म्हणजे पैशानं आपल्याला सुख मिळेल अशा पद्धतीचं वाटत असतं. हे वाटणं जीवाचा हा भ्रम आहे. त्याच्यात ते नसतं, त्याच्यामुळं ते प्राप्त होत नाही. काही पैसे नसणार आहे सुद्धा आपण पाहिलं, काहीच नाही त्यांच्याकडं, तरी पण आनंदात आहेत. तुकोबारायांच्या दृष्टिकोनातून तुकोबारायाने आपल्या संसाराचं चित्र जगासमोर सांगितलं. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखे. ते आमचं घर राखायला कुत्रे आहेत. याचा अर्थ काय, घराला दरवाजेच नाही. पंचमहाभूताला प्रवेश म्हणजे तुकोबारायचं. याचा अर्थ ते गरीब आहेत असं नाही, कारण ज्याच्यामुळं प्रतिबंध होत असतो त्यांनी त्याचा त्याग केला. संसारामध्ये माणूस अडकल्याच्या नंतर विक्षेपिले धन तेथे गुंतलेसे मन.
धन आपण निर्माण केलं, आपण असताना साठवण केली धनाची, तिथं मन गुंतत असतं. आपण पाहिलं एखाद्याच ठिकाणी धन आहे, काढायला जा ना म्हणले तिथं भुजंग आहे, साप आहे तिथं. कोण झाला साप? ज्यांनी धन संग्रह केला त्याला सापाची योनी प्राप्त झाली, कारण ते जतन करावं लागेल की नाही. म्हणजे याचा अर्थ मन गुंतल्या जात असतं, जिथं जिथं मन गुंतलं तर तिथं तिथं पुन्हा जन्माला यावं लागत असतं बरं का. तुम्हा मला, कारण कसं आहे, जन्म घेणे लागे वासनेच्यामुळं जन्म घ्यावा लागत असतो, आणि वासना आपली जडात गुंतलेली आहे, संसारामध्ये गुंतलेले आहे. जन तरी देखे गुंतले प्रपंची. संत महात्म्याने जगाकडे पाहिलं तर सगळे प्रपंचामध्ये गुंतलेले आहे बरं का. तुम्ही चला ना म्हणले प्रवचनाला, नाही थोडंसं काम आहे आमच्या मागं. काम यांच्या मागं नाही, ये कामाच्या मागं आहे. काम कुठं दिसायला आलं का मागं? आपण काम जन तरी देखे, हो कहाँ गए तो कहीं नाही, क्या लाए तो कुछ भी नाही. काय करायला लागले, किती जरी आपण मिळवलं तर हे आपल्या उपयोगाचं नाही, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. काय उपयोगाचं आहे का? आपल्याला प्रयत्न करत असतो, आपल्याला हे सुखाला कारणीभूत होईल, हे सुखाला कारणीभूत होत नसतं. सुख वेगळं आहे, मिळवल्यानंतर आपल्याला सुख होईल असं वाटत असतं का? सुख आहे वाटत असतं, ही भ्रांती आहे. सुख होईल असं वाटत असतं, आपल्याला वाटत असतं विषयाच्या माध्यमातून आपल्याला सुख होईल. संसारात सुख नाही, संसारा माझी असते सुख, तरी का त्यागी ती सनकाधिक. सनकाधिक संत महात्म्याने असताना संसारामध्ये जर सुख असतं तर का त्याग केला? हा विचार केला पाहिजे आपण, की संसारामध्ये सुख नाही, सुखाभास आहे. सुख ही वस्तू आहे, पण ती संसाराच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी नाही. सुख वेगळं आहे. ज्या ज्या वेळेला मनाची स्थिरता होत असते त्या वेळेला आनंदाची अभिव्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये होत असते. आनंद आपल्याला मिळत असतो. आपल्याला वाटत असतं विषयाच्या माध्यमातून आपल्याला काय मिळाला? आनंद विषयाचा नाही. लक्षात घेतलं पाहिजे, आनंद विषयाचा नाही, आनंद विषयात नाही. हो, आनंद हे स्वरूप जे आहे तुमचं आमचं आत्मस्वरूप, हे आनंदरूप आहे. जीवाचं लक्ष स्वरूप बरं का, हे आनंद रूप आहे. आणि त्या आनंदासाठी तुम्ही आम्ही असताना सारखं धावपळ करत असतो. आनंद मिळावा असं वाटतं का नाही आपल्याला? का संसार मिळावा? संसार मिळवायचा तो आनंदासाठी मिळवायचा, संसारासाठी संसार नाही. म्हणजे प्रत्येक जीवाला इच्छा आहे आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. आनंद मिळण्यासाठी तुम्ही आम्ही सारखं वन बिरत असतो. पण आनंद जी वस्तू आहे ती बाहेर नाही. कुणीकडे जरी आपण पाहिलं, आनंद आत आहे आणि शोध कुठं आहे आपला? बाहेर शोध आहे, बाहेर ती वस्तू नाही. आनंद ही वस्तू जी आहे, आनंद आपण जर विचार केला तर आनंद वस्तू जी आहे हे आनंद लक्षण परमात्म्याचं. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे. आनंद म्हटलं की देव आहे. मग देव आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय तेने विना जीवा, त्याच्याशिवाय तुम्हा आम्हाला सुख प्राप्त होणार नाही. देव जो आहे तो आपला आहे, देह आपला नाही. आपल्याला देह आपला वाटत असतो, आहे का नाही? देह आपला वाटतो म्हणल्यापेक्षा देह मी हे वाटत असतो, हे त्याच्यापेक्षा खाली गेलं काम बरं का. देह आपला नाही, देह आपण नाही, आणि देह खरा नाही. तीन गोष्टी चिंतनात घेतल्या पाहिजे आपण. आपला आहे का देह? देह तो उसना आणला पाचाचा. उसना आणल्यामुळं हा आपला नाही, हा उसनवारी आहे. आणि उसनवारी म्हणल्यामुळं फेडावं लागेल का नाही आपल्याला? शेकी त्याशी त्याला देणे लागे, द्यावा लागणार आहे तुम्हाला. तुम्ही म्हणणार आम्ही देणार नाही. देणार नाही तुम्ही, कोण नाही देणार? ते घेऊन जाणार, हे का नाही? दे जाणार आहे. हो, कारण उसना आणलेला असल्यामुळं हो, ज्याने दिला तो देव, जो दिला तो देह, आणि ज्याला दिला तो आपण. देह आपल्याला दिला का नाही? मग आपल्याला दिला म्हणल्यामुळं आपण कोण आहोत हा विचार परमार्थामध्ये होत असतो बरं का. विचार जो आहे परमार्थिक क्षेत्रामध्ये आपण आल्याच्या नंतर आपण कोण आहोत आपल्याला मी देह वाटत असतो. देह आपलं स्वरूप आहे का? आपलं स्वरूप देह नाही, कारण देह जड आहे, आपण चेतन आहोत. देहाचं न कळणं आहे, आपलं कळणारी वस्तू इथं आहे का दुसरीकडे? कोणाला कळतं म्हटलं की मला कळतं. मला म्हणजे देहाला का? देहाला कळत नाही, देहात कळतं. देहामध्ये अंतःकरण आहे, आणि त्या अंतःकरणामध्ये प्रगट चैतन्य
बरं का. प्रगट आहे ते चैतन्य. चैतन्य सर्वत्र आहे, सगळीकडे परमात्मा आहे. पण परमात्मा प्रगट व्हायचा म्हटलं तर काय लागतं त्याला? आता ह्या घरामध्ये, ह्या भिंतीमध्ये सुद्धा परमात्मा आहे. कारण विठ्ठल जळी स्थळी, जळी स्थळी भरला विठ्ठल विस्तारला जणी, सप्तही पाताळे भरुणे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. सगळीकडे विठ्ठल भरला. मग सगळीकडे जर विठ्ठल भरला तर अंतःकरणामध्ये नाही का तो? आपल्याला सगळीकडे पसंत आहे, सगळीकडे देव आहे ही मान्यताही आहे. पण आत म्हटलं की आपल्याला कसं तरी होत असतं, असून का नसून. असून असून आपल्याला ती गोष्ट पटायला तयार नाही. आपण बाहेर मानतो देव आहे, देव आहे, हो सगळीकडे देव आहे असं आपल्याला वाटत असतं. पण आपल्या हृदयामध्ये आहे असं वाटत नाही. का हृदयात नाही? देव सांगतात ना, हो देव स्वतः सांगतात, तैसा हृदयामध्ये मी राम, मी राम हृदयामध्ये आहे. पण आपल्याला सगळीकडे देव मान्यता आहे, पण हृदयात मान्यता नाही. हो हृदयात असून मान्यता नाही. आणि सगळीकडे आपण पाहिलं, हो जसं आपण पाहिलं त्या महाराज दृष्टांत सांगायचे, म्हातारीची गोदडे शिवित असताना सुई हरवली. सुई हरवल्याच्या नंतर म्हातारी जी आहे विचार केला, सारखं पाहते, पाहत 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 दिवस मावळला. दिवस मावळल्याच्या नंतर विचार केला त्यांनी की बाबा चला बाहेर ग्रामपंचायतचे लाईट आहे, त्या प्रकाशामध्ये आपण सुई पाहू. पाहायला गेली सुई असते तिथं. आणि बघा त्यावेळेला बऱ्याच वेळ पाहत असताना काही तिथं मुलं आले. का हो म्हटले, आजी काय पाहता तुम्ही? म्हणले सुई हरवली माझी, मी पाहते. त्यांना असं वाटलं म्हातारी बाई आहे, मग आपण या म्हातारी बाईची सुई शोधून द्यावं म्हणून ते सुद्धा मुलं पाहायला गेले. बऱ्याच आता नाहीच तिथं तर काय, हो ज्या वेळेला मात्र ते पाहण्यासाठी सांगितलं, आई नेमकी आजी तुमची सुई हरवली कुठं? तिने सांगितलं इथं हरवली नाही. सुई हरवली घरामध्ये गोदडी शिवीत असताना. आणि मग म्हणले घरात हरवलेली इथं कशी सापडेल? म्हणले उजेड आहे म्हणून सापडेल का? नाही, उजेड आहे म्हणून सापडत ना. जिथं हरवली तिथंच आपल्याला ती सापडल्या जाईल. तसं परमात्मा ही वस्तू हरवलेली आहे बरं का, हरवलेली आहे. तर तिचा शोध आपल्याला कुठं घ्यावा लागेल? मग हो जिथं आहे तिथं घ्यावा लागेल. कारण परमात्म्याचं प्रगटीकरण, परमात्मा प्रगट होण्यासाठी अंतःकरण हे आहे. अंतःकरणामध्ये प्रगट चैतन्य आहे. कळणं हे लक्षण जे आहे ते परमात्म्याचं आहे बरं का. जाणणं लक्षण कोणाचं आहे? परमात्म्याचं आहे. म्हणून परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे असा परमात्मा सांगायला लागला. कोण सांगतं हे? हो एरवी सर्वांच्या हृदय देशी, सर्वांच्या हृदय देशामध्ये. कारण आपला देहदृष्टीनं आपण कोण्या देशात आहेत? भारत देशामध्ये. भारत माझा, मग ह्या देहदृष्टीनं आपण भारतामध्ये आहोत. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून आपण म्हणलो की मी भारताचा रहिवासी आहे, भारत माझा देश आहे. पण तुमच्या या देहामध्ये हृदय आहे आणि त्या हृदयामध्ये परमात्मा आहे. परमात्मा एरवी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. हां सगळ्या एरवी सर्वांच्या हृदय दिशी. कसा आहे तो? मी अमुक आहे ऐशी. अमुक या शब्दाचा अर्थ काळा आहे का, गोरा आहे, खुजा आहे का, ठेंगणा आहे, कशा पद्धतीचा आपल्याला सांगता येत नाही. का? तो इंद्रियाचा विषय नाही. कसा आहे सांगता येत असेल, हा माणूस असताना ज्या इथं गोरा आहे, हा काळा आहे, हे सांगता येत असतं आपल्याला डोळ्याच्या माध्यमातून. परमात्मा डोळ्याचा विषय आहे का? विषय नाही का? नाही, तो डोळ्याचा विषय नाही, म्हणजे इंद्रियाचा विषय. सर्व इंद्रिय गुणाभासम, सर्व इंद्रिय विवर्जितम, सर्व इंद्रियाला प्रकाशन करणारा आणि सर्व इंद्रियापासून अलिप्त वेगळा आहे. परमात्मा जो आहे सर्व इंद्रियाच्या अतीत आहे. हो इंद्रिय त्याला प्रकाशन, कारण जड इंद्रिय चेतनाला प्रकाशन कसं करतील? ते त्याच्या जातीच्याला करतील बरं का. त्याच्या जातीच्याला ते प्रकाशन करते. विषय हे जे आहेत त्याच्या जातीचे आहेत. म्हणून विषयाचं प्रकाशन इंद्रियाच्या माध्यमातून होत असतं. विषयाचं ज्ञान शब्दाचं असेल, स्पर्शाचं असेल, शब्दाचं ज्ञान होण्यासाठी कान आहेत. शब्द अरूप आहे, शब्द आपल्याला दिसत नाही, पण त्याचं ज्ञान आपल्याला होते की नाही. म्हणजे याचा अर्थ इंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान होतं विषयाचं होत असतं. परमात्म्याचं इंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान होणं शक्य नाही.
आणि आपल्याला तो वाटतं कसा व्हावा, तो इंद्रियाचा विषय व्हावा. विषो नाही कवनाही जया प्रमेयत्वाची नाही. प्रमेय असेल तर प्रमाणाच्या माध्यमातून ज्ञान होईल. प्रमेय म्हणजे विषय, बाहेर ते असेल तर त्याचं ज्ञान आपल्याला इंद्रियाच्या माध्यमातून होईल. परमात्मा आतही म्हणता येत नाही आणि बाहेरही म्हणता येत नाही, कारण तोच आहे. हो का? बरं का? परमात्माच असल्यामुळं आत हरी, बाहेर आतही तो आहे आणि बाहेरही हरी आहे. हरीने घर कोंडिले. हो, सगळीकडे अशा प्रकारचा भरला गणदाट हरी दिशे. संत महात्म्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर सगळीकडे हरीच आहे, कारण हरी व्यापक आहे. हरी हा व्यापक सर्वगत सर्व व्यापक परमात्मा आहे. मग परमात्मा जर आहे सगळीकडं तर आपल्याला कमून मिळाला नाही भाऊ? विचार केला पाहिजे आपल्याला. परमात्मा जर सगळीकडे आहे, भरला घनदाट हरी दिशे, ज्ञानोबरायांचा हा अनुभव आहे. मग आपल्याला परमात्मा का दिसायला तयार नाही? तर परमात्मा दिसण्याचा विषय नाही. परमात्मा जो आहे जाणण्याचा विषय आहे. परमात्मा कळण्याचा विषय आहे. परमात्मा जाणून घेता येतो या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर. परमात्मा म्हणजे परम आत्मा, परम म्हणजे श्रेष्ठ असा जर काय असेल तर आत्मा आहे, ते आपलं स्वरूप आहे. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान. मग कुठे तो? सर्वा घटी पूर्ण एक नांद. सर्वा घटामध्ये पूर्णत्वानी आणि एकत्वानी नांदणारा परमात्मा आहे, परमात्मा आहे. परमात्माईसे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव. परमात्मा वस्तू ज्ञानाने आपल्याला दिसत असतो आणि ते ज्ञान बरं का श्रीगुरूच्या बोधाने प्राप्त होत असतं. श्रीगुरूच्या महावाक्याने ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आपल्याकडे जे आहे ज्ञान बरं का, आपलं ज्ञान हे कुचकामी आहे अज्ञान आणि वाटतं ज्ञान. बरं का, आपल्याकडं आहे अज्ञान आणि त्यालाच आपण काय वाटतं आपल्याला ज्ञान आहे. ज्ञान हे जे आहे काही वेगळं आहे बरं का. ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरु तेथ ज्ञान. गुरुच्या सान्निध्यात आपण गेलो, गुरु जिथं असतील तिथं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाने काय होतं असतं? ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञानाने तुम्ही आत्मा आहेत असं जर होत असेल तर ते ज्ञान आहे. ज्ञानानं जर आपल्याला संसार सांगत असतील, ज्ञानानं जर विषय आहे सत्यत्व आपल्याला जर वाटत असेल तर तुमचं अज्ञान मात्र कायम आहे बरं का. म्हणून गुरु म्हटलं की काय पाहिजे? तिथं ज्ञान पाहिजे. ज्ञान म्हणजे कोणतं? आत्मज्ञान. हो, आत्मज्ञान. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अथी जैसे. हे दर्शन तुम्हाला झालं पाहिजे. ही प्रत्येकाला, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, कोणी असू द्या, याला ते ज्ञान होऊ शकतं किंवा ज्ञानाचा अधिकार तुम्हाला आहे बरं का. मग आपल्याला हे मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. हा अधिकार कोणी दिला आपल्याला? देवाने दिला बरं का. म्हणजे मनुष्य देहातल्या जीवाला हा अधिकार आहे. म्हणून अधिकार आपल्याला जे आहे प्राप्त करून घेण्यासाठी हा मानवी देह आपल्याला मिळालेला आहे बरं का. तुम्हा आम्हाला मिळाला का? मिळवायचा इंद्राला मिळवायचा. आणखी मनुष्य जन्म त्याला असताना पुन्हा प्राप्त करून घ्यायचा आहे आणि तिथून पुढे संताची संगती करायची आणि तिथून पुढे आपलं हे प्रकरण सोडवायचं. कोणाला? इंद्राला बरं का. उंदराचं तसं आहे. इंद्र असू द्या की उंदीर असू द्या, ते मात्र आज आपल्यापेक्षा ते कनिष्ठ आहेत. का? इंद्र कनिष्ठ का? चिंतामणीच्या सडकाय, कामधेनूचे खिल्लारा आहेत, कल्पवृक्षाच्या बगीचा या अप्सरा उपभोगण्यासाठी आहे, अमृत पिण्यासाठी सगळ्या गोष्टीची सुविधा आहे. पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे? कनिष्ठ आहे, कारण त्याला मनुष्य जन्म नाही. मानवी देह मिळाला, महत्त्व कळालं नाही. मानवी देह मिळाल्याच्या नंतर या जन्मामध्ये येऊन, मनुष्य देहामध्ये येऊन सकाम काम्य कर्म केलं, 100 यज्ञ केले, स्वर्गाचा राजा इंद्र झाला. पण हे इंद्र जरी झाला हो बरं का, तर जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत राहता येत असतं. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून इंद्र जरी असेल तर त्याचा तिथल्या ज्या सवलती आहेत याच्याच खात्यातून ते पैसे वजा होत असतात, ऑनलाईनही बरं का. तुका म्हणे जाती
पुण्यक्षय अधोगती. तो असणारा जो आहे पुण्याचा क्षय होणार, तिथं त्याला अमृत पिण्यासाठी आहे. पण याच्यात पैशाचं आहे का नाही, याच्यात पुण्यातून वजा होणार आहे. तिथं सडकेवर चालायचं असेल त्याला चिंतामणीच्या, तर याच्यात पुण्य तिथं समाप्त होणार आहे. म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये आल्यानंतर पुण्यही कमवायचं नाही, कारण ते पापात्मक पुण्य आहे. हो, पापच आहे, पण म्हणायचं पुण्य आपल्याला त्याला, कारण पापात्मके पुण्य स्वर्गा जाईजे. स्वर्गाला जो गेला आहे ते पापात्मक पुण्य आहे. आणि पुण्यात्मक पुण्य आपल्या जीवनामध्ये माते जे पाविजे ते शुद्ध पुण्य. स्वतः भगवान सांगतात, मला प्राप्त व्हायचं असेल तर शुद्ध पुण्य लागतं, म्हणजे निष्काम कर्म उपासना लागते. हे पुण्य कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. निष्काम जर पुण्य आपल्याकडं असेल तर चित्त शुद्ध होतं असतं, आणि सकामता असेल तर इंद्राधिक पद प्राप्त होत असतं. मग इंद्राचं जरी पद प्राप्त झालं तरी कारण शिल्लक असल्यामुळं आज इंद्र आहे, उद्या उंदीर होणार. कारण काय त्याचं कारण आहे, कारण राहिलं. कारण म्हटल्यामुळं कारणातून कार्य तर निर्माण होणारच. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपल्यापेक्षा इंद्र श्रेष्ठ वाटत असेल डोक्यातून काढून टाका. हे डोक्यात ठेवू नका. आपण इंद्र श्रेष्ठ नाही, अरे ब्रह्मदेव श्रेष्ठ नाही. कारण ब्रह्मपदाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. सगळ्यात जास्त दुःखी कोण असेल तर ब्रह्मदेव आहे. आता आपण पाहतो की एखादा श्रीमंत माणूस आपला वाटतो तो बरा आहे, पण जया अंगी मोठेपणा तया यातना काठीने. श्रीमंत असू द्या की कोणी असू द्या, संसारामध्ये आहे ना अज्ञान आहे ना, मग दुःखी आहे कोणी असू द्या. म्हणून ते अज्ञान निवृत्त आपल्याला या मानवी देहामध्ये आल्यानंतर करता येत असतं. अज्ञान म्हणजे काय, अज्ञान निवृत्त करायचं. पण अज्ञान म्हणजे काय आहे? हो, अज्ञान म्हणजे हारासारखं आहे का? अज्ञान या शब्दाचा अर्थ आपण आपल्याला विसरणं. बरं का, आपण आहोत सच्चिद आणि आनंद, पण आपण देह मी वाटत असतो. देह असत आहे, देह जड आहे, आणि देह दुःखरूप आहे. आपण विसरलो का नाही आपल्याला? आणि विसरल्यामुळं बरं का, विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी 84. आपण आपल्याला विसरणं म्हणजे देवाचा विसर पडला तुमच्या आमच्या जीवनामध्ये, आणि विसर ज्याला पडला त्याच्या जीवनामध्ये हानी आहे. मग आपल्या जीवनामध्ये आपण कोण आहोत हा आपल्याला स्मृती झाली पाहिजे. आपण आपल्याला ओळखलं पाहिजे. याचा अर्थ आपण आपल्याला विसरलेलो आहोत, ही अज्ञानाचं लक्षण. आपुला आपण पेया विसर जो का धनंजया तेची रूप या अज्ञानाशी. आपण आपल्याला विसरलं. आपण आहोत ज्ञान स्वरूप. आपल्याला वाटत असतं मी देह. वाटतं का आहे? ही भ्रम आहे, ही भ्रांती आहे, चुकीची समजूत आपल्याला आहे. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये 4 प्रकारच्या भ्रांत्या असतात. देह मी वाटत असतो. आनंद आपल्याला मिळाला तर कुठून मिळेल वाटतो? संसारातून मिळेल वाटत असतो. वाटतंय असं बरं का. आनंद आपला जग सत्य आहे असं आपल्याला वाटत असतं, आणि देव कुठंतरी असेल असं वाटत असतं बरं का. देव आहे, देव सर्वत्र अशा प्रकारचा आहे. म्हणून या भ्रांतीतून आपलं मन काढलं पाहिजे. भ्रांती म्हणजे चुकीची समजूत चुकीची असणे, याला भ्रांती म्हणतात बरं का. भ्रांती याचा अर्थ काय आहे की देहाला मी समजायला लागलो, ही देहात्म भ्रांती आहे. मी देह आहे असं वाटतं का नाही आपल्याला? मग देह मी आहे का देह माझा आहे का देह खरा आहे? खरा नाही, देह मी नाही, देह माझा नाही. हो, माझा नाही याचा अर्थ जे आहे हे जे आहे तर कोणाचं असेल त्याची त्याला आपल्याला परत करायचं. म्हणजे देह मी आहे असं वाटत असतं आपल्याला. ही भ्रांती काढा. जेणे भ्रांतीपासून हिरावून घ्या. आपण भ्रांतीमध्ये आपलं मन गुंतलेलं आहे, चुकीच्या समजुतीमध्ये आपलं जीवन बसलं, ते आपलं मन त्याच्यातून काढा बरं का. मन याच्यात जे आपल्याला मी देह वाटत असतो, देह मी वाटलं की मी जन्मणारा वाटत असतो. मी जन्मारा म्हणलं की पुन्हा मी मरणारा वाटतच असतो. मी जन्मणारा आहे का मी मरणार आहे? जन्मणारा नाही, मी मरणारा नाही. या भ्रांतीमुळं समजूत अशी झालेली आहे आपल्याला की मी जन्मलो बरं का. वास्तविक विचार केला तर उपजल्या पिंडा मरण सांगाते. जे उपजे ते नाशे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून जे उपजत असतं ते नाश होत असतं, तुमची उत्पत्ती नाही.
स्वरूपाची जे आहे तैसे शरीराच्या लोपे सर्वथा नाश नाही स्वरूपे, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. म्हणून ही आरोप करू नको बाबा, ही भ्रांती आहे. कोण सांगायला लागले हे? भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. तो हे भ्रांती आहे. म्हणजे याचा अर्थ देह मी वाटायला लागलं ही भ्रांती आहे. देह जड आहे, मी चैतन्य आहे. कोणतं लक्षण जुळलं? जडाच्या जातीचा हा देह जड आहे आणि आपण कसे आहोत? चैतन्य आहोत. चैतन्य आहोत याचा अर्थ चैतन्याची शोभा शोभत असे. ही शोभा जी आपल्याला वाटते ती आपली शोभा आहे. बरं का? आपल्याला ही सूर्याचा प्रकाश वाटतो, सूर्याचा प्रकाश नाही, तो आपला सूर्याचा जड प्रकाश जगाला प्रकाशन करणारा असेल. पण सूर्याचा प्रकाश सूर्याला कळाला का? सूर्याचा प्रकाश आहे हे आपल्याला कळालं. बरं का? याचा अर्थ जे आहे हा जड प्रकाश आहे, आपण स्वयंप्रकाश आहात. बरं का? जे स्वयंप्रकाश आहे ते आपलं स्वरूप आहे, फक्त आपल्याला ज्ञान नाही. का ज्ञान आहे? आपल्याला ज्ञान नाही. जसं आता एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो. इतकं श्रेष्ठ आपण आहोत, पण आपल्याला आपण श्रेष्ठ आहोत असं वाटत नाही. एक वेळेला वड्डर समाजाचे नवरा बायको बरेच दिवस झाले मूलबाळ नाही, आणि मूलबाळ नसल्यानंतर दुःखी होते. पण बऱ्याच दिवसानंतर जे आहे त्यांना एक मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या नंतर त्यांनी विचार केला की बा सुंदर मुलगी आहे, सुंदर असल्यामुळं आपल्या जातीच्या लोकाला आपल्याला द्यायची नाही. कारण वड्डर समाजाची माणसं वर्णाने कशा असतात? काळे असतात. आपण काळा वड्डरच म्हणतो ना, आहे का नाही? एखादा जर काळा वड्डरासारखा आहे. मग त्या दोघा नवरा बायकोने विचार केला आपली जी मुलगी आहे ती आपल्या जातीच्या लोकाला द्यायची नाही. कारण मुलगी सुंदर आहे. बऱ्याच दिवसानंतर आपल्याला झाली मुलगी, आणि मुलगी सुंदर असल्यामुळं आपल्या जातीच्या लोकाला द्यायची नाही. जो जगात मोठा असेल, बरं का, कोणाला वाटतं ना आपली पोरगी कोणाला द्यावा? आपण जरी गरीब असलो तर आपल्याला पोरगी मोठ्या घरी द्यावी वाटत असते. त्या दोघा नवरा बायकोने विचार केला, योग्य विचार आहे. हो, त्यावेळेला पौर्णिमेचं लख्ख चांदणं पडलेलं आहे, आणि दारी अंगणामध्ये त्या मुलीला मांडीवर घेऊन बसले, आणि बसल्यानंतर म्हणते जगात मोठा आहे त्याला आपली पोरगी द्यायची. बरं का? जगात मोठा असेल त्याला पोरगी द्यायची. ठीक आहे, विचार केला. दोघंच नवरा बायको रात्रीचे 12 वाजले, पौर्णिमेचं चांदणं पडलेलं आहे, आणि असा विचार करीत असताना कोण मोठा आहे, काय मोठा आहे असा विचार करीत असताना चंद्राचा लख्ख प्रकाश पडलेला आहे. बरं का? कुठं वायर कनेक्शन नाही, बिल भरण्याचा प्रश्न नाही, आणि मग असा चंद्राचा लख्ख प्रकाश पडला असल्यामुळं आपली मुलगी म्हणली ह्या चंद्राला द्यायची. कोणी विचार केला? हो, आईवडिलांनी केला, त्या वडिलांनी आणि त्याच्या पत्नीनं, की मुलगी आपली जी आहे तर मोठ्याला द्यायची ठरल्यामुळं कोण मोठा आहे असं विचार आणते. त्यांचं ठरलं की चंद्र कसा आहे? मोठा आहे, प्रकाश आहे ना, कुणीकडे कनेक्शन नाही, काय नाही. हो, असं असतानामुळं लगेच यांनी सांगितलं बायकोला, म्हणले बाबा 4-2 चपात्या बांध, शिदुरी. पूर्वीच्या काळामध्ये शिदुरी घेऊन जायची, आता नाही तो प्रकार सगळा. मग त्यावेळेला मात्र भाकरी वगैरे त्या असणारा मना पोळ्या त्या बाईनं करून दिल्या, आणि लगेच यांनी आपल्या पिशवीमध्ये घातल्या की लगेच चंद्राकडे गेला. चंद्राकडे गेल्यानंतर जय हरी तर जय हरी. हो, चंद्राने जय हरी केला. म्हणले का हो? म्हणले कोण आपण? काय? म्हणले मी मृत्यू लोकातला माणूस आहे. काय? म्हणले कुणीकडे येणं केलं? काय नाही. म्हणले बऱ्याच दिवसानंतर आम्हाला मुलगी झाली, आणि मुलगी सुंदर आहे, जगात मोठा आहे त्याला द्यायची ठरवलं. चंद्राला वाटलं बरं झालं बाबा, काय करायचं, आलाय पाहुणा आपल्याकडं, मोठ्याला काय हरकत नाही. म्हणले मग हो आम्ही तुमच्याकडं आलो होतो. म्हणले कसं काय? पाहिलं म्हणले आम्ही दोघा नवरा बायकोनं पौर्णिमेचं लख्ख चांदणं पडलेलं आहे, आणि तेवढ्या अवस्थेमध्ये आम्ही विचार केला की आपल्या मुलगी मोठ्याला द्यायची, तर तुम्ही आम्हाला मोठे दिसले म्हणून आमची पोरगी तुम्हाला देण्यासाठी आम्ही आलो. त्या चंद्राने सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. सांगितलं, म्हणले तुमची पोरगी कोणाला द्यायची? म्हणले मोठ्याला द्यायची. ते म्हणले मग माझ्यापेक्षा एक मोठा आहे ना. कोण म्हणतं आहे? इमानदार आहे. वरचे माणसं इमानदार आहेत बरं का. आपलीकडं तसं नाही, सगळं आपलेच आहे म्हणतात, काहीच याचं नसतं तरी म्हणतात. आणि त्यावेळेला मात्र चंद्राने पाहिलं त्याचा अंदाज की माणूस भाबडा आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे. म्हणल्यामुळे कोण मोठा आहे? थांबा म्हणले. पुन्हा एकदा चहा वगैरे केला चंद्राने. पाहुणे आले म्हणल्यामुळे ठेवत. असं करता करता सूर्योदय होण्याचा टाईम झाला. चंद्राने आपली ओळखटी गुंडाळली आणि म्हणली हे आमच्यापेक्षा मोठे.
मोठे म्हणल्यामुळं लगेच आता याच्याजवळ तर दसम्या बांधलेल्याच होत्या, लगेच त्या सूर्याकडे गेले. गेल्याच्या नंतर सांगितलं राम राम. राम राम तर राम राम. कोण आपण? म्हणले मी मृत्यू लोकातला माणूस आहे. मृत्यू लोकातला माणूस असल्यामुळं मी तुमच्याकडे आलो. म्हणले एकुलती एक मुलगी, सुंदर मुलगी आहे, आमच्या लोकाला, जातीतल्या लोकाला द्यायची, आम्हाला नाही, जगात मोठा आहे त्याला द्यायचं ठरलं. ते मला काय हरकत नाही. म्हणले मी चंद्राकडे गेलो म्हणले काल. चंद्राने अशा प्रकारचं इमानदारीने सांगितलं म्हणले की माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात. त्या सूर्याने पाहिलं सगळा अंदाज. ते म्हणले चंद्रापेक्षा मी जरूर मोठा आहे. पोरगी कोणाला द्यायची म्हणले तुमची? म्हणले मोठ्याला द्यायची. ते म्हणले माझ्यापेक्षा एक मोठा आहे ना. बरं का, सूर्याने इमानदारीने सांगितलं माझ्यापेक्षा एक मोठा आहे. कोण आहे म्हटले? ढग आला. ढग आल्याच्या नंतर तिथं मात्र सूर्याचा प्रकाश खाली पडायला तयार नाही, झाकला सूर्य. मग सूर्यापेक्षा ढग कसा ठरला? मोठा ठरला. आता ह्यो तर याला तर द्यायचीच पोरगी कोणाला बी, भाकरी तर बांधलेल्याच आहेत. लगे त्या ढगाकडे पुन्हा राम राम. राम राम तर राम राम. कोण आपण? म्हणले मृत्यू लोकातला व्यक्ती आहे, सुंदर मुलगी आहे. म्हणले आमच्या जातीतल्या लोकाला द्यायचे नाही ठरवू, जगात मोठा आहे त्याला द्यायचं. चंद्राकडे गेलो, इमानदार माणूस भेटला. त्यांनी सूर्याकडे असताना मला निर्देश केला आणि लगेच मी सूर्याकडे गेलो. सूर्याने सुद्धा सांगितलं पोरगी मोठ्याला द्यायची ना, माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून तुमच्याकडे निर्देश केला. तुमच्याकडं नाही बरं का. त्यावेळेला सांगितलं म्हणले ढगाकडं. ढगाने सांगितलं म्हणले हो. म्हणले ठीक आहे, तुमची मुलगी मोठ्याला द्यायची ना, तर माझ्याहीपेक्षा एक मोठा आहे. ढगाने इमानदारीने सांगितलं माझ्याहीपेक्षा मोठा आहे. आता ढगापेक्षा कोण मोठा आहे? हो नाही, ढगापेक्षा वारा मोठा आहे. वारं सुटल्याने ढग राहतो का? आभराची सावली हो. म्हणजे ढगाने असताना जे आहे तसं इमानदारीने सांगितलं माझ्यापेक्षा जो आहे वारा श्रेष्ठ आहे. वारा सुटला की आम्हाला जावं लागतं म्हणले इथं, बरं का, हलावं लागतं आम्हाला इथून. आणि मग त्यावेळेला त्याला वाटलं खरं, लगे वारं सुटलं, ढगाड गेलं. लगे येणे असताना जे इथं पुन्हा हो त्यावेळेला वाऱ्याकडे असताना आपला मोर्चा वळवला. आणि वाऱ्याकडे गेल्यानंतर त्यालासुद्धा सांगितलं जय हरी जय हरी. गेल्याबरोबर असताना त्यांनी जय हरी वगैरे केला, आदर सत्कार त्या वाऱ्याने केला. का हो म्हटले एकुलती एक मुलगी म्हणली मला, मोठ्या जगात मोठा आहे त्याला द्यायचं ठरलं. मग म्हणले चंद्राकडे गेलो. चंद्राने खरं सांगितलं, मला सूर्याकडे पाठवलं. सूर्याकडे गेलो, सूर्याने मला देखील असताना ढगाकडे पाठवलं. ढग माझ्यापेक्षा मोठा आहे. आणि ढगाकडे गेल्यानंतर ढगाने सांगितलं आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे. वाऱ्याने पाहिलं, ऐकलं सगळ्या गोष्टी की मृत्यू लोकातला माणूस आहे, भांबावलेला आहे. आणि म्हणून वाऱ्याने सांगितलं तुमची पोरगी मोठ्याला द्यायची, असं तुमच्या तोंडातून निघालं. तर माझ्यापेक्षा सुद्धा एक कोण आहे? मोठा आहे. वाऱ्यापेक्षा कोण मोठा आहे? वाऱ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे असं मोठ्याला द्यायची म्हणल्यामुळं त्यांनी सांगितलं माझ्यापेक्षा दगड मोठा आहे. हालत नाही ना. वारं मोठाले घरं म्हणा काय आहे, मोठाले झाडं उन्मळून टाकीतं वारं, पण दगड हालवतो का? मग वाऱ्यापेक्षा दगड भारी आहे का नाही? हो, दगडोबा फत्रोबा आपण पाहिलं, धोंडोबा दगडोबा फत्रे हे माझ्यापेक्षा मोठे येतं. लगे यांनी त्याच्याकडे संपर्क साधला की बाबा जय हरी जय हरी जय हरी. का हो म्हणले कोण आपण? तर म्हणले मृत्यू लोकातला मी व्यक्ती आहे, सुंदर मुलगी आहे, जगात मोठा आहे त्याला द्यायचं आमचं दोघा नवरा बायकोचं ठरलं. आणि ठरल्याच्या नंतर म्हणले मी चंद्राकडे गेलो. चंद्राने सूर्याकडे पाठवलं, सूर्याने ढगाकडे पाठवलं, ढगाने वाऱ्याकडे पाठवलं आणि वाऱ्याने तुमच्याकडे पाठवलं. त्यांनी ऐकून घेतल्या सगळ्या गोष्टी. म्हणले पोरगी कोणाला द्यायची? मोठ्याला द्यायची. म्हणले माझ्यापेक्षा मोठा आहे. दगड दगड म्हणला माझ्यापेक्षा मोठा. कोण मोठा आहे? लगे ती सुक्ती वगैरे घेऊन ते वडर आला. बाबा आल्याच्या नंतर 5 मिनिटामध्ये सांगितलं मग आता माझ्यापेक्षा वडर कोण ठरला त्याच्यापेक्षा मोठा. पोरगी कोणाला द्यायची? नाही पोरगी द्यायची का नाही कोणाला? तर कोणाला द्यायची? आता मोठ्याला द्यायची. मग कोण मोठा आहे? वडर म्हणजे जात भाई मोठा आहे आपल्या जातीचा. तसं आपण मोठे आहोत, आपल्याला सूर्य मोठा वाटतो. सूर्याचा प्रकाश संध्याकाळी आहे का? याचा अर्थ तो सकाळ दिवसा आहे, संध्याकाळच्या वेळेला त्याचा प्रकाश नाही. म्हणजे सूर्याचा प्रकाश जगामध्ये आपल्याला जरी वाटत असेल तर तो प्रकाश संध्याकाळी नाही. का आहे? मग सूर्य मोठा का लहान?
आपल्याला कसा वाटत असतो? जग मोठं वाटतंय आपल्याला. हे जग आपल्याला कसं वाटतंय? मोठं वाटतंय आपल्याला. झोपल्यानंतर जग आहे का? स्वप्नामध्ये हे जग आहे का? स्वप्नामध्ये जग नाही का? हे जग नाही, हे जग नाही. स्वप्नामध्ये वेगळं जग आहे. हो, याचा अर्थ हे कधी असतं आणि कधी नसतं. हो, म्हणजे ते नसतंच. मृगजळ सकाळी आहे का? संध्याकाळी आणि दुपारा जरी दिसलं तरी ते खरं नाही. हो, तसा हा प्रपंच आपल्याला जो दिसतो जागृतीतला, बरं का, इंद्रिय, मन आणि जाणणारा मिळून हा जागृती अवस्था आहे. बरं का, ही जागृती अवस्था स्वप्नामध्ये राहते का? स्वप्नामध्ये वेगळाच कार्यक्रम आहे. स्वप्नातली अवस्था ही वेगळी आहे. याचा अर्थ जागृतीतला संसार स्वप्नात नाही आणि स्वप्नातला आतासुद्धा आहे का? पण तुम्ही जागृत येत आहात, आता आहात. स्वप्नामध्ये सुद्धा मला स्वप्न कळालं असा अनुभव सांगता की नाही? म्हणजे जागृतीमध्ये तुम्ही आहात, स्वप्नामध्ये तुम्ही आहात आणि झोपेमध्ये सुद्धा मी आनंदाने झोपलो होतो. झोपल्यावर काही कळावं का? झोपलेल्या माणसाला काही कळतं का? पण आनंद कळतो का नाही? मग आनंद कळतो म्हणल्यामुळे तुम्ही झोपेत का जागे? जागे तुम्ही आहात, पण इंद्रिय झोपले की तुम्हाला वाटतं मी झोपलो. इंद्रियाचा तुमचा संबंध नाही, कारण तिथलं ज्ञान आहे तुम्हाला. जागृतीमध्ये आपण आल्याच्या नंतर ज्यावेळेला सर्व इंद्रिये आणि त्यावेळेला तर जागृतीमध्ये आल्याबरोबर कार्यव्यवहार आपापला करू लागलं की मी आनंदाने झोपलो असं आपल्याला वाटतं. मग आनंद जो आहे आपल्याला झोपेमध्ये, विषय आहे का तिथं काही? झोपेमध्ये शब्द नाही, स्पर्श नाही, रूप नाही, रस नाही आणि गंध नाही, म्हणजे प्रपंच तिथं नाही, तरी पण आनंद आहे. हो, आनंद आपण विचार केला पाहिजे. हाडामांसाच्या शरीरामध्ये आनंद आपल्याला मिळतो. ही आनंद वस्तू काय? आणि त्या आनंदाकरता तुम्ही आम्ही सारखं धावपळ करत असतो. मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे, पण त्याचा सुगंध येत असल्यामुळं त्या मृग त्या सुगंधाच्या दिशेनं जिकडून येत आहे कुणीकोड या उद्देशाने मात्र तो एक प्रकारच्या उड्या मारत असताना फिरतोय, पळतो इकडं तिकडं. मग तो ती कस्तुरीचा जो सुगंध आहे तो कुठं आहे? त्याच्या नाभीमध्ये आहे, त्याच्या जवळ आहे. पण जवळी आहे परी भेटेना. तसा परमात्मा आपल्या जवळ आहे पण भेटायला तयार नाही. का नाही? स्वतः कळायला तयार नाही आणि दुसऱ्याचं जीव ऐकायला तयार नाही. स्वतः आपल्याला कळतं का? हो, मग हे कळत ज्यांच्याकडं बैसता संताची संगती. संताच्या संगतीमध्ये बसलं पाहिजे, मग कळू आले कमळापदी. देवाच्या संगतीत हे प्रकरण निकाली लागत नाही. बरं का, लागतं का? नामदेवराय देवाच्या संगतीमध्ये होतं तरी पण मात्र अज्ञान होतं नामदेवरायाला. बरं का, नामदेवराय म्हणजे काही साधे नाही, भक्त होते. भक्तामध्ये शिरोमणी की ज्यांच्या कीर्तनामध्ये पितांबर फेटूस तर देव नाचत होता. बरं का, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. मग अशा पद्धतीचा असणारा जर अज्ञानी आहे तर तुम्ही आम्ही एकादशीलाच प्रवचन आहे. दररोज आहे का? मग आपलं एकादशीच्या प्रवचनाचं किंवा एकादशीच्या भजनाचं काय खरं? ज्याच्या कीर्तनामध्ये देव नाचतो त्याच्याकडं अज्ञान आहे, लक्षात घ्या. बरं का, एवढा मोठा नामदेवराय पण कीर्तनामध्ये देव नाचतो, नाचतच नाही तर नामदेवाच्या हाताने देव जेवत होता. नाम्या सवे जेवी नभो नवे संकोचित, असं देवाचं एक प्रकारचं भक्ताचा ऋणी असल्यामुळं मग नामदेवाच्या हाताने जरी देव जेवत होता तरी पण अज्ञान होतं. अज्ञान होतं याचा अर्थ देव परिच्छिन्न समजत होता. कुठं आहे देव? विटेवर आहे. एवढ्या पद्धतीचं वाटत होतं आणि एवढं वाटणं हेच अज्ञान आहे. पुन्हा परिच्छिन्न देव वाटतं, व्यापक असून सुद्धा त्याला आपण संकोचित ठरवणं, याचा अर्थ आपल्या उंतीने आपल्या नकट्या मापाने देवाला मोजायला लागलो. आपण आपल्याला वाटतं आपण 3.5 हाताचे आहोत. बरं का, असं वाटतं का नाही आपल्याला? आपण 3.5 हाताचे आहोत का? देह 3.5 हाताचा आहे, पण आपण परिच्छिन्न वाटायला लागलो. आपण असं आहे, व्यापक आपलं स्वरूप आहे, परमात्म्याचं व्यापक स्वरूप आहे, पण आपल्याला आपलं अज्ञान असल्यामुळं आपण व्यापक आहोत असं वाटत नाही. म्हणून परमात्मा एवढा मोठा नामदेवराय, पण ज्या वेळेला संत संमेलनामध्ये नामदेवराय कच्चे ठरले गेले, सर्वांना विषय ज्ञात आहे. गोरोबा काकाने परीक्षा केली, त्यावेळेला सांगितलं थापटणं हाणून ज्ञानोबारायच्या डोक्यावर हाणलं, अनेक प्रकारच्या संत महात्म्याच्या. पण ज्या वेळेला नामदेवरायच्या टाईम, मला मारू नको, मला मारू नको, म्हणजे मी देह आहे.
एवढा मोठा जर नामदेव रायाला मी देह आहे अशी भ्रांती होते, तर तुम्हा आम्हाला नाही का? मग आहे भ्रांती आणि वाटत नाही भ्रांती, ही भ्रांतीच आहे का? आहे अज्ञान आणि वाटत नाही अज्ञान, हेही अज्ञान आहे. म्हणून आपलं हे अज्ञान निवृत्त करण्यासाठी आपल्याला श्री गुरुकडे गेलं पाहिजे. बरोबर ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. आणि हे बरोबर ज्ञान, ते ज्ञान पैगा हे अज्ञान आहे. मग आपल्याला जे ज्ञान वाटत असतं आपल्याला ते अज्ञानच आहे. मग बरोबर ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी हाती आणावे, तर काय करावं? मग संता या भजावे, कोण्याही संताला भजू नये. हो, की ज्यांच्या जीवनामध्ये द्वंद्व गेलं अशा संत महात्म्याला जेही द्वंद्वाधिक दुराविले. याचा अर्थ जे आहे, द्वंद्व धर्म ज्याच्या जीवनात नाही, जन्म मरण नाही, पाप पुण्य नाही, कर्ण भोगणं नाही, येणं जाणं नाही, असे द्वंद्व ज्यांनी असताना दूर केले अशा महात्म्याची आपल्याला भेट झाली पाहिजे. संत महात्मे आपल्याला भेट झाली पाहिजे. आणि असे महात्मे आपल्या जीवनामध्ये भेटले. महात्मे म्हणजे संत जे असतात ते चिंतामणी असतात बरं का. ज्ञानोबा इथं दृष्टांत देतात का, चिंतामणी झाली हाती. तुमच्या हाताला जर चिंतामणी आला तर सदा विजय वृत्ती मनोरथी, तुमचं इच्छा पूर्ण होत असते. चिंतामणी रत्न ज्याच्याकडं आहे बरं का, जी चिंता आपण केली, हो, चिंता केल्यानंतर ते चिंता यशस्वी करण्याचं सामर्थ्य चिंतामणीमध्ये आहे. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये मला आनंद मिळाला पाहिजे ही जी मला चिंता आहे ती चिंता दूर करत असतात चिंतामणी रत्न मिळाल्याच्या नंतर. म्हणून ज्ञानोबा आपल्या गुरुला चिंतामणीची उपमा देत आहेत की माझ्या जीवनामध्ये निवृत्तीनाथे चिंतामणी मला प्राप्त झाली. म्हणून निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणी व निवृत्तीशी बरं का. अशा पद्धतीचं आपल्या गुरुचं वर्णन आपल्या मुक्तकंठाने करतात. चिंतामणी रत्न हाताला आलं तर त्याच्या जीवनामध्ये पराजय आहे का? सदा विजय वृत्ती मनोरथे. हो, त्या पद्धतीचं तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. तसा मी कसा झालो? पूर्ण. कोणत्या प्रकारचं काम नाही बरं, काम नाही झालो पाही रिकामा. रिकामा म्हणजे रिकामा टेकडा वेगळा. रिकामा या शब्दाचा अर्थ कर्तव्य राहिलं नाही. जे आपल्याला संसार घालवायचा तो नाही ठरला आणि जे मिळवायचं ते माझं स्वरूप आहे. म्हणून काम नाही, कोणत्या प्रकारचं आता मिळवायची गरज नाही, कारण जे मिळवायचं आहे ते माझ्यापासून वेगळं नाही आणि जे आपल्याला संसारात ते मिळवायचं ते खरंच नाही. म्हणून कोणत्या प्रकारचं माझ्या जीवनात काम नाही, असं निष्काम जीवन होत असतं गुरुची सान्निध्यता प्राप्त झाल्यानंतर. गुरु आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर. आणि मग गुरु केव्हा आपल्याला मिळतील? गुरुचा शोध घ्यायचा का? मग ऐसिया कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटीची गा. अशी साम्य अवस्था प्राप्त झाली पाहिजे. याचा अर्थ मलविक्षेप ही रहित अवस्था झाली पाहिजे. ही साम्य स्थिती प्राप्त झाली पाहिजे. मलविक्षेप गेले की आवरण निवारण करण्यासाठी श्री गुरु उपलब्ध होत असतात. जसा आंबा पाडालाच लागावा, पोपटाला बोलवायची गरज आहे का? फोन करायची नाही. पाडाला आंबा लागला की पोपटाला बोलवावं लागत नाही. तशी अशी साम्य स्थिती प्राप्त झाली की श्री गुरु आपल्याला आपणची देव होय गुरु. गुरुला बोलावं लागत नाही. आणि गुरु आल्याच्या नंतर तुमचं आमचं जीवन जे आहे, गुरु या शब्दाचा अर्थ गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. आपलं अज्ञान निवृत्त करून ज्ञानस्वरूपत आपलं स्वरूप आहे असं आपल्या जीवनामध्ये सांगत असतात. म्हणून गुरु तेथ ज्ञान असं जे आपल्याला संत महात्मे सांगतात. म्हणून तुम्हीसुद्धा काय करा? मनोनी जाणते न गुरु भजीचे. गुरुचं भजन करा बरं का. गुरुचं भजन करा. काय होईल? तेने कृतकार्य होईल. कृतकार्य म्हणजे कारण नष्ट होईल आणि कार्य बाधित होत असतं. अज्ञान गेलं की प्रपंच आपल्याला जर दिसतो आपल्याला हा जो आहे हे अज्ञानाचा परिणाम आहे बरं का. अविद्येचा हा परिणाम आहे. म्हणून आपल्याला प्रतीत येत असतं ते ज्याच्या अज्ञानानं भासतं ते त्याच्या ज्ञानाने काय होत असतं? निवृत्त होत असतं. म्हणून प्रपंच आपल्याला जो प्रतीती येत असतो तो प्रपंच नाही, प्रतीती आपल्याला त्याची आहे. ही भ्रांतीतून आपलं मन काढलं पाहिजे. म्हणून आपल्याला दिसत असतं हे जे आहे प्रपंच जगत आपल्याला दिसत असेल हा मायेचा परिणाम आहे आणि चैतन्यावर ते कल्पित आहे. म्हणजे अधिष्ठान कोण आहे? चैतन्य आहे. ते अधिष्ठान चैतन्य मी आहे. मनोनी सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म.
सर्वत्र आहे म्हणण्यामध्ये देश परिच्छेद नाही. कोण्या देशामध्ये तुम्ही नाहीत असं नाही. देह बाहेर नाही, याचा अर्थ परिच्छेद आहे, त्याला तुकडा आहे त्याचा. पण तुम्ही आत्मस्वरूप जर मी आहे असं म्हटलं तर देश परिच्छेद नाही. सर्वत्र म्हणण्यामध्ये देश परिच्छेद नाही. सदा म्हणण्यामध्ये काल परिच्छेद नाही. तुम्ही काल होते, आज आहे आणि उद्या राहणार. देह कालचा आज आहे का? गेला तो, बरं का. आजचा आता नाही, आताचा आता नाही आणि आताचा उद्या राहणार नाही. म्हणून याचा अर्थ काल परिच्छेद नाही. तुम्ही आत्मा म्हटलं, देशाने त्याचा तुकडा नाही, कालाने त्याचा अशा प्रकारचं परिच्छिन्नत्व त्याला नाही, काल परिच्छेद नाही. आणि तिसरी गोष्ट वस्तू परिच्छेद नाही. सर्वत्र तुम्ही आहात, बरं का. सर्वत्र म्हणण्यामध्ये देशाने तुकडा नाही, सदा म्हणण्यामध्ये कालाचा त्याच्यामध्ये तुकडा नाही, आणि सम म्हणण्यामध्ये त्याच्यामध्ये विषमता नाही. म्हणजे सगळ्या वस्तूमध्ये सम अशा पद्धतीचं आहे. समबुद्धी घेता आपली बुद्धी विषम आहे, परिच्छिन्न अशा प्रकारचे आहे. म्हणून असताना त्या ठिकाणी सर्वत्र आपण आहोत. देह सर्वत्र नाही, देह सदा नाही आणि देह सम नाही. सारखे आहेत का सगळ्याचे शरीर? अहो, बोटाचे ठसेसुद्धा सगळ्याचे सारखे नाही, वेगवेगळे. आता याचा सगळ्याला अनुभवच आहे ना. आपले ठसे असल्याशिवाय बँकेतले पैसे मिळतात का आपल्याला? नाही म्हणले तुमचं ते बोट उमटायला तयार नाही. मग याचा अर्थ सर्वत्र जे आहे तर सगळ्याचं वेगवेगळं आहे. पण स्वरूप दृष्टिकोनातून आपण सर्वत्र आहोत, आपण सदा आहोत आणि आपण सम आहोत, बरं का. ते आपणच अद्वय ब्रह्म. ते कोण आहे? दुसरं आहे का? मग आपणच अद्वय ब्रह्म. हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. अशी समदृष्टी सारखी नजर आपल्याला परमार्थामध्ये येऊ शकते, गुरुच्या सान्निध्यामध्ये येऊ शकते. म्हणून आपण जर विचार केला 3 देहापासून वेगळे आहोत, 5 कोशाहून आपण वेगळे आहोत, बरं का. 5 कोशाहून. हा देह, हात माझा दिसतो, दिसत असेल, हा अन्नाचा परिणाम. अन्नमय कोश आहे की नाही? आता देह, हा शरीर हलतं आहे, हलणं कशामुळं होतं असतं? प्राणामुळं होतं, बरं का. हे प्राणामुळं हात हलतो, हा प्राणमय कोश आहे. पण हात हलवायचा असं ज्या मनात आलं तो मनमय कोश आहे, बरं का. आणि मनोमय कोशाच्या नंतर हात हलला, बरं का. हात जिथं हलवायचा असा निश्चय केला तो विज्ञानमय कोश आहे. आणि हात हलवल्यानंतर आपल्या मनासारखं झाल्यानंतर आनंद मिळतो, तो आनंदमय कोश आहे. आणि हे सगळ्याला जे कळतंय, ते सगळं ज्याला कळतंय ते तुम्ही आहात. म्हणजे 5 कोशाहून आती तुम्ही आहात. स्थूल देह तुम्ही नाही. स्थूल देह जर तुम्ही मी म्हटलं तर जन्म मरण पाठीमागं लागलं. सूक्ष्म देह जर मी अशा प्रकारचं वाटलं तर येणं जाणं आपल्या जीवनामध्ये सुरुवात झालं. म्हणजे तुम्ही स्थूल देह नाही, तुम्ही सूक्ष्म देह नाही, तर तुम्ही कारण देहसुद्धा नाही. म्हणून तुम्ही याच्यापेक्षा महान आहात, बरं का. मग पोरगी आपली कोणाला द्यायची हा विचार करा. श्रेष्ठ आपल्याला दुसरे वाटतात, सगळे आपल्याला. आपल्यापेक्षा कोणी खरं नाही. तुका म्हणे एक तुची खरा, येर वाऊगा पसारा. तुम्हीच खरे आहात. देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही खरे म्हणजे देह का? तुम्ही खरे म्हणजे प्राण का? तुम्ही खरे म्हणजे मन आहात का? हो, हे ज्याला कळतं ते तुम्ही आहात. तत्त्वमसि, ते तू आहे. याचा अर्थ वाचार्थामध्ये भेद आहे, लक्षण तुम्ही देव आहात, बरं का. साखरेचं लक्षण काय आहे? पांढरेपणा आहे का? पांढरं तर मिठं बी आहे ना, तिच्यापेक्षा जास्त पांढरे. मग साखर म्हणजे मिठा आहे का? त्याचा श्वेत अंशाशी संबंध नाही, त्याच्या गोडीशी संबंध आहे. तसं तुम्ही जे आहे तर सत आहात, तुम्ही ज्ञान आहात. आणि तुम्ही म्हणजे देह का? मग नाही, देह तुम्ही नाही, हो, देहात तुम्ही आहात. देहादिही एक अनेक, देहादिही एक. देहामध्ये देही एक आहे आणि असा एक असलेला जो आहे ते आपलं स्वरूप आहे, बरं का. तत्त्वमसि, ते तू आहे, हे तू नाही. हो, म्हणजे याचा अर्थ वाच्यार्थामध्ये ईश्वर आणि जीवामध्ये जो भेद आहे, बरं का. ईश्वर जो आहे तो श्रेष्ठ वाटतो आणि जीव कनिष्ठ वाटतो. त्याच्या उपाधीमध्ये भेद आहे का? स्वरूपामध्ये. वाच्यार्थामध्ये भेद आहे, उपाधीमध्ये भेद आहे. उपाधीमध्ये जर भेद असेल तर उपाधी सत्य आहे का कल्पित आहे? कल्पित आहात आणि तुम्ही वास्तव्य आहात. म्हणून वास्तविक तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून परमात्मा स्वरूप आहात, आनंदरूप तुम्ही आहात. असं आपल्याला ज्या संत महात्म्याच्या सहवासामध्ये आपल्याला गोष्ट ही कळत असते. म्हणून तुम्ही आम्ही असणारा काय केलं पाहिजे? ज्ञानोबा सांगतात, म्हणून जाणतेनं
गुरुचं भजन तुम्ही करा. काय होईल महाराज? कृतकार्य होईजे. हो, त्याच्यामुळं कारण नष्ट होणार आहे आणि आपलं जीवन हे जे आहे तर सफल होऊ शकतं. जसं झाड चांगलं हिरवंगार व्हावं, पानाला पाणी लावावं लागतं का? हिरवा पानं येतं, मग पानं हिरव्यागार आणखी व्हावे म्हणून आपण पानाला पाणी लावत नाही. कुठं पाणी टाकतो? बुडाला. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषते. शाखा आणि पानं जर प्रफुल्लित व्हावे असं वाटत असेल, जसं मुळाला पाणी घालल्यानंतर झाड जसं आपोआप येत असतं, तसं आपल्या जीवनामध्ये कृतकार्य व्हायचं असेल तर जैसे मूळ सिंचन सहजे, मुळाला पाणी घातल्यानंतर जसं झाड प्रफुल्लित होतं तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद जर आपल्याला व्हायचा असेल तर गुरुचं भजन करावं लागतं. बरं का? शिष्याच्या दृष्टिकोनातून गुरु देव आहे, पत्नीच्या दृष्टिकोनातून पती हा तिचा देव आहे. बरं का? असं आपल्या जीवनामध्ये लक्षात आलं. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन हीच विष्णूची महापूजा, म्हणून अनुभव नाही तुझा. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या दृष्टिकोनातून, साधकाच्या दृष्टिकोनातून जे आहे तर श्रीगुरु हेच आपले देव आहात. बरं का? अशा पद्धतीचं आपल्याला दिव्यतेचं दर्शन या मानवी देहामध्ये तुम्हा मला प्राप्त होत असतं. म्हणून भाग्य आपलं आहे. नुसतं भाग्य नाही, संताची संगत झाल्यानंतर उजळले भाग्य आता म्हणजे केव्हा? वर्तमानामध्ये. बरं का? वर्तमानामध्ये भाग्य आपल्याला उजळल्या जात असतं. त्याचा परिणाम अवघी चिंता वारडी. भाग्य उजळणं म्हणजे चिंता समाप्त झाली की त्याला भाग्य उजळलं म्हणायचं, कोणाला भाग्य म्हणायचं नाही. आपण एखाद्याला लेकरू होत नसेल, लेकरू झालं की आपण म्हणतो काय आहे, हो याला तर 4-5 पोर आहेत, मस्त भाग्यवान, डुकरं भारी आपल्यापेक्षा, त्याला तर लय मोठे आहेत ना भाऊ. एका वेळेला 10-15 होत असतात त्यांना. याचा अर्थ भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास वरा संताप आहे. संत संघामध्ये आपल्याला प्राप्त होणं याला भाग्य. तुका म्हणे भाग्य या नाव म्हणीजे, यालाच भाग्य म्हटलं पाहिजे. म्हणून तुम्ही आम्ही जे उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. त्याचं कारण काय? का चिंता गेले? संत दर्शनी हा लाभ. हा लाभ संताच्या दर्शनातून प्राप्त होता. तो लाभ कोणता? आत्मलाभ. तुम्ही आत्मा आहेत, हा लाभ आहे. या लाभापासून जो वंचित आहे आणि तो आज लाभ तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या ठिकाणी हा उत्तम, जिथं तम नाही, जिथं अज्ञान नाही, जिथं अंधकार नाही, असा लाभ तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. तो मला झाला. कोणामुळं झाला? श्रीगुरूमुळं मला झाला, संतामुळं मला लाभ मिळाला. आणि ऐसा लाभ बांधा गाठी, ते मी आहे अशा पद्धतीची खूण गाठ बांधा की मी हे नाही तर मी याच्यापासून वेगळा आहे. अशा पद्धतीचा आपल्या जीवनामध्ये एक अलौकिक आनंद आपल्याला या संसारामध्ये, या देहामध्ये असतानासुद्धा देहीचं विदेही भोगू दशा. असं देहामध्येच आपण देह नाही, आपण विदेही आहात, अशा पद्धतीचे अनुभव आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो. म्हणून हा अनुभव आपल्याला आला पाहिजे. असा अनुभव संत महात्म्याला आला आणि तोच अनुभव ते तुम्हा आम्हाला काय करायला लागले? अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. संतांचं बोलणं हे अनुभवातून आहे आणि अनुभव जर नसेल तर अनुभवा वाचून बडबडते. म्हणून अनुभव आपल्याला आला पाहिजे. याचा अर्थ जिथं अणू एवढाही भाव नाही, जिथं दुःख नाही, अशी आत्मस्थिती आपल्या जीवनामध्ये ही योग्यता आपल्याला मिळाली पाहिजे. आणि अशी योग्यता ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाले तो पुरुष मग पंडूस होता. भगवान अर्जुनाला सांगतात ऐसी ती ब्रह्मभाव योग्यता तो पुरुष मग पंडूस होता. आत्मबोध प्रसन्नता पदी वैशे. मी आत्मा आहे या बोधाच्या आनंदावर बसला जो आहे त्याच्या जीवनात संसार असला काय नसला काय. तुकोबरायच्या जीवनामध्ये आपण पाहिलं मगाशी की संसाराच्या दृष्टिकोनातून काहीच नाही, पण तुका म्हणे आम्ही खातो आनंदाची लाड. आनंद आमच्या जीवनामध्ये मिळाला आणि आनंदासाठी सगळे. बायको जरी करायची असेल तर आनंदासाठी, मुलं जर आपल्याला पाहिजे असेल तर आनंदासाठी, घर बांधायचं असेल आपल्याला आनंदासाठी, वावर आपल्याला पाहिजे ते आनंदा, सगळ्या गोष्टी. आणि सगळं आहे ना, आनंद नसेल तर उपयोगाचं आहे का? काही उपयोगाचं नाही. म्हणून आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. आनंद मिळवायचा म्हणजे तेच स्वरूप आहे. म्हणजे परमार्थामध्ये प्राप्ताचीच प्राप्ती आहे, मिळवायचं नाही. परमार्थ करून काही मिळत नसतं. याचा अर्थ जे मिळालेलं आहे ते कळत असतं. बरं का? आपल्याला ते मिळालेलंच आहे, मिळवायचा का देव?
मिळवायचा नाही, देव मिळालेलाच आहे, फक्त आपल्याला कळून घ्यायचं आहे. तेच आपलं स्वरूप आहे. मग तत्त्वम ते आहे, ते तू आहेस. ते तू आहेस म्हणजे हे तू नाही, असं आपण लक्षात घ्यायचं. म्हणून असं लक्षात ज्यांनी घेतलं झाली त्याची कार्यसिद्धी. तुटली उपाधी जन्मजरा. उपाधी जन्मजराची तुटल्या जात असते. म्हणून काळ सार्थक केला तेनेच काळ सार्थक केला. अशा पद्धतीचं चिंतन आहे आपलं. आपण आत्मा आहोत, आपण देह नाही. देह मी वाटत असेल आपण काढून टाका, ही भ्रांती आहे बरं का. जग सत्य वाटत असेल तर जग सत्य म्हटलं की तिन्ही अवस्थेमध्ये राहिलं पाहिजे. तिन्ही अवस्थेमध्ये राहत नाही म्हणून सत्य म्हणायचं नाही त्याला. आपण तिन्ही अवस्थेमध्ये जागृतीमध्ये आहोत. स्वप्नामध्ये जरी आपल्याला पडलं, स्वप्नामध्ये आपण आहोत आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा आपण आहोत. याचा अर्थ तिन्ही अवस्थेमध्ये आपण आहोत. देह तिन्ही अवस्थेमध्ये नाही, प्रपंच तिन्ही अवस्थेमध्ये नाही आणि आपण सतत आहोत. सतत असतो म्हणून त्याला देव म्हणायचं बरं का. नित्य आहे, सत्य आहे आणि अमित आहे बरं का. देह नित्य आहे का? आणि ते स्वप्नात नाही. सत्य आहे का? बदलला त्याच्यामध्ये. सत्य जर असता तर बदलला नसता. आणि याला मिती आहे. तुमची जन्मतारीख सांगताल का नाही तुम्ही? आधार कार्डावर जन्मतारीख सांगितलं म्हणजे मिती आहे त्याला. तुमच्या स्वरूपदृष्टीनं तुम्ही नित्य आहात, तुम्ही सत्य आहात आणि तुम्ही अमित आहात. हो, असं जर तुमच्या लक्षात आलं, कळी काळ त्यासे न पाहे दृष्टी. ज्ञानोबाराय सांगतात, नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासे कळी काळ त्यासे न पाहे दृष्टी. अशा पद्धतीचं आपलं स्वरूप आहे. काळाच्या तडाख्यात जात नाही, पण काळाच्या तडाख्यात जे चाललं ते मी आहे असं वाटल्यामुळं आपण आज ना उद्या आपल्याला मरायचे वाटत असतं. कोणाकडं पाहून? काळ, या देहाकडं पाहून. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह काळाचा आहे आणि काळाचा असल्यामुळं शेकी त्याशी त्याला का आला काळ, हे तुझं वस्तू तू घे, आपण वेगळे वास्तविक आपण आहात असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हे लक्षात येत असतं श्रीगुरूंच्या माध्यमातून. म्हणून बरं का, जाण तेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषते. पुंडलिकावरदे श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.